अक्षय तृतीया महत्त्व आणि माहिती. अक्षय तृतीया हा हिंदू पंचांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा सण प्रतिवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवसाला अखातीज असेही म्हटले जाते. अक्षय शब्दाचा अर्थ अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय किंवा नाश होत नाही असा. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, दानधर्म किंवा घेतलेली वस्तू यांचे फळ दीर्घकाळ टिकते आणि त्याचे पुण्य कधीही नष्ट होत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी लोक नवीन कामांची सुरुवात किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे पसंत करतात. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण पौराणिक घटना जोडलेल्या आहेत. भगवान परशुराम जन्मोत्सव. या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस परशुराम जन्मोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. त्रेतायुगाची सुरुवात. हिंदू कालमापनानुसार मानवी इतिहासातील त्रेतायुग याच दिवसापासून सुरू झाले असे मानले जाते. गंगा अवतरण. अशी मान्यता आहे की याच दिवशी पवित्र गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. महाभारत. महर्षी व्यासांनी याच दिवशी श्री गणेशाला महाभारत कथा सांगायला सुरुवात केली होती. अक्षय पात्र. वनवासात असताना सूर्य प्रसन्न होऊन द्रौपदीला अक्षय पात्र मिळाले होते. या पात्राची खासियत अशी होती की त्यातून दिवसभरातून अन्नाचा कधीही तुटवडा भासत नसे. श्रीकृष्ण सुदामा भेट. याच दिवशी सुदाम्याने द्वारकेत जाऊन श्रीकृष्णाची भेट घेतली होती. त्यानंतर श्रीकृष्णाने सुदाम्याची गरिबी दूर करून त्याला समृद्धी बहाल केली होती. अक्षय तृतीयेच्या परंपरा आणि महत्त्व. सोने खरेदी. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीचा वास राहतो, अशी धारणा आहे. नवीन उपक्रमांची सुरुवात. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा कोणताही मोठा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. हा 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणूनही मानला जातो. दानधर्म. अक्षय तृतीयेला केलेले दान विशेष फलदायी असते. गरजू लोकांना अन्न, पाणी, वस्त्र किंवा धान्य दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. विशेष पूजा. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी मातीच्या घटामध्ये पाणी आणि धान्य भरून ठेवले जाते, जे सुखशांतीचे प्रतीक मानले जाते. अक्षय तृतीया हा दिवस मानवी जीवनात सकारात्मकता, उत्साह आणि भरभराट घेऊन येतो. हा दिवस केवळ आर्थिक समृद्धीचा नसून दानशूरपणा व नवीन चांगल्या विचारांच्या सुरुवातीचा सण आहे. याच दिवशी श्री अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. म्हणून या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वतीचेच एक रूप आहे, म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. घराघरात चैत्रगौर मांडलेली असते. चैत्रगौरीचा आज शेवटचा दिवस, त्यामुळे सगळ्या स्त्रियांकडे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो.